नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नीट परीक्षा पेपर फूट प्रकरणी उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांनी आज आपलं उपोषण संपवलं. आज 26व्या दिवशी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमाराला वांगचुक यांनी उपोषण सोडलं. वांगचुक यांची तब्येत बरीच घसरली होती. दिल्लीतल्या वेदांता रुग्णालयात ते भरती होते. तिथेच केंद्र सरकारचे 2 मंत्री आले, जितेंद्र सिंह आणि JP नड्डा. त्यांच्या उपस्थितीत आणि सोबत लेहचे काही नेते होते. त्यांच्या उपस्थितीत वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडलं. वांगचुक यांनी काही आपल्या मागण्या दिल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जे आंदोलक होते, आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या. हे गुन्हे हिंसक नसतील तर ते मागे घेतले जातील, असं आश्वासन वांगचुक यांना मिळालं आहे. नंतर दुसरी मागणी होती मोर्चेकऱ्यांची की पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या 22 विद्यार्थ्यांच्या, त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी 1 कोटी रुपये प्रत्येकी. ही मागणी मान्य झाली आहे. मान्य करण्याचं सकारात्मक आश्वासन सरकारने दिलं आहे. आणि एकूणच नीट पेपर फूट आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा यावर संसदेत चर्चा व्हावी, या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, तसं आश्वासन दिलं आहे. परंतु मुख्य मुद्दा जो होता की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल मौन पाळलं आहे. वांगचुकही काही बोललेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे हे केंद्र सरकारचे मंत्री, 2 मंत्री आणि लेहचे नेते यांनी रुग्णालयात वांगचुक यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी कॉक्रोच जनता पार्टीचा एकही नेता तिथे उपस्थित नव्हता. म्हणजे हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलं आहे महिनाभरापूर्वी, आणि सध्या दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर ते सुरू आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलकांची प्रमुख मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्याबद्दल नेमकं काय झालं, काय ठरलं, याच्याबद्दल मौन आहे सर्व. कोणी बोलायला तयार नाही. वांगचुक यांनी तो मुद्दा सोडून दिलेला दिसतोय. त्यामुळे वांगचुक यांचं उपोषण संपलं. कारण त्यांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती, त्यामुळे उपोषण संपलंय, चांगलंच झालं. परंतु मुख्य मुद्दे जे आहेत ते अनिर्णित राहिले आहेत, ते उत्तरच नाही. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे संयोजक जे आहेत अभिजित दिपके यांनी आपलं आंदोलन सुरू राहणार जंतर मंतरवर, असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आंदोलन जंतर मंतरवर सुरू राहणार आहे. म्हणजे एक यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं. त्यात त्यांनी एक जे पत्र दिलं आहे त्यात एक महत्त्वाचा विषय मांडलेला आहे की देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो वांगचुक यांनी लक्षात घेतला आहे.
आणि आपलं उपोषण थांबवलं आहे. पण आंदोलनाचं काय आणि वांगचूक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचं काय, ते मुद्दे अजून सोडवलेले नाहीत. म्हणजे 2 मंत्री येतात, ते वांगचूक यांच्याशी बोलतात आणि पण मूळ मागणी बाजूला पडते. आंदोलन हाताबाहेर जात आहे असं लक्षात आल्याने वांगचूक यांनी आंदोलन गुंडाळलं किंवा आपलं उपोषण गुंडाळलं असं काय आहे का? आणि वांगचूक बाजूला झाले असले तरी आता काँग्रेस जनता पार्टी जी आहे त्यांचे नेते त्यांचं आंदोलन तिथे सुरू आहे. आंदोलकांवर कारवाई नको अशी प्रमुख मागणी या लोकांची आहे. कारण पहिल्या दिवशी काँग्रेस जनता पार्टीच्या मोर्चानिमित्ताने जे हिंसाचार झाला, मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, अनेक पोलीस जखमी झाले, त्यात लाठीमार झाला, अश्रुधूर झाला. हे सर्व पाहता सरकारने म्हणजे हात राखूनच प्रतिक्रिया दिलेली आहे, रिस्पॉन्स दिला आहे. हिंसक नसतील तर गुन्हे मागे घेतले जातील असं सरकार म्हणत आहे. पण एक गोष्ट आहे, मध्यरात्री हे उपोषण संपलं, त्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचा प्रतिसादही दिला. त्याचा आता आज संसदेत चर्चा होते का आता नीट परीक्षा पेपर फुटीवर, ते पाहिलं पाहिजे. कारण काँग्रेसची मुख्य मागणी तीच आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आणि ती मान्य झालेली नाही. त्यामुळे राहुल गांधी या प्रश्नी काय भूमिका घेतात संसदेत, त्याला मोठं महत्त्व आहे. काँग्रेस म्हणजेच राहुल गांधी जर अडून राहिले तर हा गुंता आणखी वाढणार आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.